يوم تأتي كل نفس تجادل عن نفسها وتوفى كل نفس ما عملت وهم لا يظلمون وضرب الله مثلا قرية كانت آمنة مطمئنة يأتيها رزقها رغدا من كل مكان فكفرت بأنعم الله فأذاقها الله لباس الجوع والخوف بما كانوا يصنعون ولقد جاءهم رسول منهم فكذبوه فأخذهم العذاب وهم ظالمون فكلوا مما رزقكم الله حلالا طيبا واشكروا نعمة الله إن كنتم إياه تعبدون إنما حرم عليكم الميتة والدم ولحم الخنزير وما أهل لغير الله به فمن اضطر غير باغ ولا عاد فإن الله غفور رحيم ولا تقولوا لما تصف ألسنتكم الكذب هذا حلال وهذا حرام لتفتروا على الله الكذب إن الذين يفترون على الله الكذب لا يفلحون متاع قليل ولهم عذاب أليم وعلى الذين هادوا حرمنا ما قصصنا عليك من قبل وما ظلمناهم ولكن كانوا أنفسهم يظلمون ثم إن ربك للذين عملوا السوء بجهالة ثم تابوا من بعد ذلك وأصلحوا إن ربك من بعدها لغفور رحيم. आखिरतचा एक दिवस असा येईल की प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवाचीच काळजी लागली असेल आणि प्रत्येक इसमाला आपल्या कर्माचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कुणावरही अन्याय केला जाणार नाही. आणि अल्लाह एका वस्तीचं उदाहरण देतो. तिथले रहिवासी फार शांती समाधानानं राहत होते. सर्वांना मोठा संतोष होता. वस्तीत चोहीकडून मोठ्या प्रमाणात खाण्यापिण्याच्या वस्तू भरपूर येत असत. परंतु वस्तीतल्या लोकांनी अल्लाहच्या या उपकाराची कदर जाणली नाही. तेव्हा अल्लाहनं त्यांना भूक आणि दहशतीचा पोशाख घातला. त्यांच्यासाठी ही सजा त्यांच्या वाईट कर्माची होती. निस्संदेह त्यांच्याजवळ एक रसूल त्यांच्यामधूनच आला, तरीही त्या लोकांनी त्याला खोटं ठरवलं. तेव्हा अल्लाहच्या अजाबनं त्यांना या स्थितीत धरलं की ते अत्याचारी होते. अल्लाहनं तुम्हाला हलाल आणि स्वच्छ पाक रोजी प्रदान केली आहे, ती खा. जर तुम्ही एक अल्लाहची उपासना करणारे आहात तर त्यानं दिलेल्या कृपा देणगीबद्दल त्याचे आभार माना. निस्संदेह अल्लाहनं तुमच्याकरता हराम केलं मृत आणि रक्त आणि डुकराचं मांस आणि खाण्याच्या त्या चीज वस्तू ज्या अल्लाहला सोडून दुसऱ्याच्या नावानं भेट चढावा म्हणून तयार केल्या असतील तर त्या देखील हराम आहेत. मात्र जर कोणी मनुष्य भुकेनं व्याकुळ होऊन अगदी अचेत पडला असेल आणि वारंवार खाण्याची आदत ठेवत नसेल तर तो आपल्या गरजेपुरतं खाऊ शकतो. तेव्हा अल्लाह अशा लाचार लोकांच्या स्थितीमुळे माफ करेल आणि आपल्या मेहरबानीनं अल्लाहनं ही सवलत दिली आहे. आपल्या जिव्हेनं खोट्या गोष्टी बोलू नका की अमुक एक हलाल आणि अमुक एक हराम आहे. असं कराल तर अल्लाहच्या नावानं तुमची मनमानी आणि बनावटी खोट्या गोष्टी प्रचलित होतील. खात्रीनं जे लोक अल्लाहच्या संबंधानं खोट्या गोष्टी रचतात ते असफल होतील. थोडीशी मौज मजा करून घ्या आणि आखिरतमध्ये अशा लोकांना अतिशय दुःखदायक अजाबला तोंड द्यावं लागेल. आणि या यहुदी होणाऱ्यांकरता आम्ही ज्या वस्तू हराम केल्या होत्या त्यांचं वर्णन आम्ही यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे. आम्ही त्यांच्यावर काहीच अत्याचार केला नव्हता. उलट हे जुलमी लोक स्वतः आपलंच नुकसान करून घेण्यासाठी अडून बसले होते. जे लोक नादानपणानं वाईट कर्म करून बसतात, मग नंतर पश्चाताप करून तौबा करतात आणि यानंतर आचरणात सुधारणा करून घेतात, तर त्यानंतर तुमचा पालनकर्ता अशा लोकांना माफ करण्यास आणि त्यांच्यावर मेहरबानी करण्यास तयार आहे.